होमगाव शिक्षण संस्था संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयाच्या बॅचलर डिग्रीमध्ये शिक्षण घेत असलेल्या जवळपास 100 विद्यार्थ्यांचा श्रमसंस्कार शिबिराचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम की जो फक्त मुलांवरती श्रमाचे संस्कार नाही तर वैचारिक संस्कार करण्यासाठी ज्या गावामध्ये आयोजित केलेला आहे त्या आलेवाडी या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाला लाभलेले आजचे सन्माननीय अध्यक्ष बिरामणे सर, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य डॉक्टर संजय धोंडे सर यांचेसुद्धा गुरुजी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गुरुजींनाही प्रथम मी वंदन करतो. या कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी म्हणून उपस्थित असणारे डॉक्टर विनोद पवार सर, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संजय विठ्ठल धोंडे सर, या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असणारे आमचे मित्र सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील प्राध्यापक रामचंद्र कवितके सर आणि या आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय आणि प्राध्यापक वृंद आणि ज्यांच्याकरिता आज धोंडे सरांनी पवार सरांनी मला इथं बोलवलेलं आहे ते आपण सर्व श्रमसंस्कार शिबिरातील शिबिरार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं गूढ असं प्रास्ताविक ज्यांनी केलं, प्रमुख पाहुण्यांची ओळख ज्यांनी करून दिली आणि या कार्यक्रमाच्या सूत्राचं संचालन ज्यांनी केलं ते सर्वही तिन्ही आमचे विद्यार्थी मित्र यांचंही खूप कौतुक करतो. आज चिंतनाकरता माझ्यासमोर जो विषय इथं ठेवलेला आहे तो म्हणजे ज्याला आपण समृद्ध जीवन असं म्हणू शकतो, असं जीवन नेमकं काय असू शकतं आणि त्या समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली काय असू शकते. मित्र, हा विषय तुमच्याकरता निवडण्याचं कारणच हे आहे की येत्या 7 दिवसामध्ये तुम्ही ज्या गावामध्ये श्रमाचे संस्कार घेत आहात, अगोदरच महाराष्ट्राच्या नकाशावरती हे गाव जलसंधारणाच्या कामासंदर्भात एक नावाजलेलं गाव म्हणून पुढं आलेलं आहे. या 7 दिवसांमध्ये तुमच्या मनावरती आणि तुमच्या आचरणावरती श्रमाचे संस्कार या ग्रामस्थांच्या बरोबरीनं आमचे सर्व प्राध्यापक वृंद करून घेणार आहेत. पण दररोज जी व्याख्यानं तुमच्यासाठी ठेवली जाणार आहेत ती तुमच्या मनाची मशागत करणारी असणार आहेत आणि त्या मनाच्या मशागतीचे संस्कार जे तुमच्यावरती होतील ते संस्कार हे एका तरुण आणि वाढीच्या वयामध्ये तुमच्यावर होत आहेत की ज्या संस्कारावरती उद्याचा एक भावी नागरिक, उद्याचा एक भावी या देशाला समृद्ध बनवणारा घटक म्हणून तुम्ही या देशाकरता, समाजाकरता, कुटुंबाकरता काहीतरी भूमिका बजावणार आहात. या भूमिकेमध्ये श्रमाचे संस्कार आणि वैचारिक संस्कार तुम्हाला मिळावेत हा या पाठीमागचा उदात्त असा हेतू आहे. मित्रांनो, माणसाचं जीवन हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेलं असतं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं संतजनांनी म्हटलं आहे. त्याचं कारणच ते आहे की जीवनामध्ये सुख फार कमी असतं आणि दुःख जास्त असतं. मग हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेलं आयुष्य समृद्ध कसं करायचं, संपन्न कसं करायचं, त्याची नेमकी गुरुकिल्ली काय असते याच्यावरचं चिंतन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर मांडणं ही माझी आज इथे येण्यापाठीमागची भूमिका आहे. मित्रहो, जीवन जर आपल्याला समृद्ध करायचं असेल तर 4 सूत्र मी आज तुम्हाला जाता जाता सांगणार आहे. त्यातलं पहिलं एक सूत्र असेल ते म्हणजे तुम्हाला देव, धर्म, नीती या गोष्टी जिथून सुरू होतात त्या पहिलं सूत्र आहे ते म्हणजे आपले घरातील आई आणि वडील. ज्याला आई कळाली, ज्याला वडील कळाले त्याला जीवनाचं सारं सर्वस्व कळालं. दुसरं सूत्र असेल ते म्हणजे गुरु. आपल्या प्रत्येकाला कळत न कळत नेमून दिलेले किंवा जीवनाच्या वाटेवर कधीतरी भेटलेले असे अगणित गुरु भेटतात. ज्यांना ते गुरु ओळखता आले, ज्यांना त्या गुरूंचे उपदेश, शिकवणी शिरोधार्य घेऊन जीवन जगता आलं, जीवन वाढवता आलं, त्याचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. तिसरं आहे आयुष्याच्या वळणवाटांवर सुंदर सुंदर ग्रंथ भेटत जातात. ज्यांनी त्या ग्रंथाची शिदोरी स्वतःच्या बरोबर ठेवली त्यांचं आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या निसर्गामध्ये आम्ही वाढतो त्या निसर्गाशी ज्याला आपलं नातं जोडता आलं
त्या निसर्गाने जेवढं तुम्हाला आम्हाला भरभरून दिलं तेवढंच त्याला भरभरून परत देता आलं आणि निसर्गाकडं जे गुण आहेत ते गुण आपल्या अंगी बाणवता आले तर आयुष्य सुंदर होऊन जातं. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण ही 4 सूत्र शिकणार आहोत की या 4 सूत्रांद्वारे आपल्याला आपलं आयुष्य कसं घडवता येईल. मित्रांनो, आपण जन्माला येताना 9 महिने अगोदर संकेत मिळालेला असतो की अमुक अमुक आईच्या उदरामध्ये अमुक अमुक महिन्यानंतर 9 महिन्यानंतर 9 दिवसानंतर बाळ जन्माला येणार आहे. पण मृत्यूचा संकेत मिळतो का आपल्याला कधी? 9 सेकंदसुद्धा आधी कळत नाही आपल्याला की या जगात जिवंत असलेला माणूस 9 सेकंदांनी असेल किंवा नाही. केवढी मोठी निसर्गाची किमया आहे की माणसाला जन्माला यायच्या अगोदर 9 महिने 9 दिवस अगोदर कळतं आहे की तुम्ही जन्माला येणार आहे. पण मृत्यूची शाश्वती, मृत्यूचा संकेत हा 9 सेकंद अगोदरही मिळत नाही. म्हणून तो संकेत ज्या मातेच्या उदरामध्ये मिळतो, आपला श्वास, आपलं रक्त, आपलं मांस आणि आपलं शरीर हे जिच्या रक्तामांसातून तयार होतं, जी आपल्या जन्माकरिता असह्य अशा वेदना सहन करते, 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये आपल्याला वाढवते, नवे गर्भामध्ये आपल्यावर संस्कार करते, ती माता हे आपलं पहिलं दैवत असलं पाहिजे. ज्याला आई कळालीला मित्रांनो, त्याला जीवनाचं सारं सर्वस्व कळालं. आई म्हणजे काय असतं? चंद्रमौळी झोपडीतसुद्धा आई आनंदाचं उदाहरण असते. चंद्रमौळी झोपडीतसुद्धा आई आनंदाचं उदाहरण असते. जिथं आई असते ना तिथं सारे देव भेटलेले आणि आई ज्याला सोडून देते त्याला देवानेच लुटलेले. इतकं आईचं महत्त्व असतं. साने गुरुजी म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. साने गुरुजींवर आईने इतके संस्कार केले. सायंकाळची वेळ होती. अंघोळ करून झालेल्या साने गुरुजींना, श्यामला, तिच्या आईने सांगितलं की बाळ श्याम, आपल्या परसामध्ये सुंदर सुंदर फुले आहेत, ती फुले तोडून आण, आपल्याला देवपूजा करायची आहे. तर श्याम आईला म्हणतो की मी आत्ताच आंघोळ केलेली आहे, माझे तळवे खराब होतील, तुझा ओचा पसर, म्हणजे मी माझे तळवे टिपून घेतो. त्यावर त्या आईने आपला पदर खाली पसरला आणि मुलाचे तळपाय स्वच्छ केले, त्याचा हट्ट पुरवला. त्यानं आणलेली फुलं घेतली आणि निरांजनाची एक मंद वात तेवत होती आणि देवापुढं आपल्या मुलाला बसवलं. आणि जे वाक्य श्यामच्या आईने श्यामला सांगितलं ना, ते वाक्य फक्त श्यामलाच नव्हे तर तिथून पुढच्या अनेक पिढ्यांना संस्कारित करणारं ठरलं. श्यामच्या आईने श्यामला सांगितलं, बाळ श्याम, आंघोळ केल्यानंतर पायाचे तळवे खराब होऊ नयेत म्हणून जेवढी काळजी घेतोस ना, तेवढं स्वतःच्या मनाला सुद्धा पापाचा लवलेश लागू नये म्हणून सुद्धा आयुष्यभर काळजी घे. आईच्या त्या एका वचनावर साने गुरुजींसारखं सुंदर शिल्प तयार झालं की गुरुजींनी तिथून पुढच्या अनेक पिढ्यांची माता झाले साने गुरुजी. आणि भारतीय संस्कृती नावाचं त्यांचं कधीतरी एक पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये ज्ञान काय आहे, संस्कार काय आहेत, संयम काय आहे, याचे धडे साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीमधून अनेक पिढ्यांना दिले. साने गुरुजी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा खेड्यापाड्यातल्या आपल्या गावातल्या मुलांना त्यांनी पत्र लिहिली आणि पत्रांमधून मुलांवर संस्कार केले. आज त्याचं सुंदर पुस्तक आहे, साने गुरुजींची सुंदर पत्रे. कधीतरी मित्रांनो ते पुस्तक वाचा, आयुष्यामध्ये चांगले संस्कार झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक आई आपल्या मुलाला कशी घडवू शकते याचं उत्तम उदाहरण आहे. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांना त्यांच्या आईने घडवलं. आईचं प्रेम, आईची शिकवण पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांनी एवढी शिरोधार्य ठेवली की पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हा अतिशय गरीब कुटुंबातला विद्यार्थी एका महाविद्यालयाचा प्राध्यापक झाला. एक असाच पावसाळ्यातला प्रसंग, आईचं पत्र आलं की माझी तब्येत बरी नाही, बाळा मला भेटायला ये. त्यांनी प्राचार्यांसमोर रजेचा अर्ज दिला. प्राचार्यांनी तो रजेचा अर्ज नाकारला. त्यावर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पडत्या पावसामध्ये त्यांनी घरची वाट धरली. नदीला पूर आलेला होता आणि नदी ओलांडण्याकरता नावाडी तयार होत नव्हता. भरल्या पावसामध्ये ओढ आलेल्या नदीला, महापुराच्या नदीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि महापुरामध्ये नदी पार करून ते आईच्या समोर उभे राहिले. आईने विचारलं, बाळ तू नदीला एवढी ओढ असताना का आलास? त्यावर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणाले, आई, ज्या लहान मुलाला तू प्राध्यापक पदापर्यंत पोचवलंस त्या प्राध्यापकाला तुझी ओढ होती, नदीला पाण्याची ओढ होती. एवढे आईवर भक्ती करणारे महान विभूती
आपल्या देशामध्ये घडले. जसे साने गुरुजी घडले तसेच पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर घडले. असाच एक 16 वयाचा पोरसवदा असा मुलगा, त्याला आईने सांजवात लावावी आणि रामाच्या कृष्णाच्या कथा सांगाव्यात. आणि त्या कथा ऐकत ऐकत मुलाने आईला प्रश्न विचारावा, आई रामाचं जसं राज्य होतं, कृष्णाची जशी द्वारका होती, तसं आपलं स्वतःचं राज्य कधी येणार? तर आईने सांगितलं, रामाने स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलं, कृष्णाने स्वतःची द्वारका स्वतः निर्माण केली. बाळा, तुला जर राज्यच हवं असेल ना, तर ते तुला राज्य स्वराज्य उभं करावं लागेल. तेव्हा या मुलांनी मुठी आवळल्या आणि सांगितलं, आई मी तुला वचन देतो की तुझं माझं स्वराज्य मी उभं करेन. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हे शिवरायांचे उद्गार होते. 16व्या वर्षाच्या मुलांनी आईने रामाची कृष्णाची दिलेली शिकवण शिरोधार्य मानली आणि रायरीच्या किल्ल्यावरती आपल्या सवंगड्यांना घेऊन धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवपिंडीवरती वाहिला आणि स्वराज्याची शपथ घेतली. तिथून पुढच्या 23 वर्षांनंतर रायगडाच्या त्या किल्ल्यावरती 32 मेनाचं सोनेरी सिंहासन उभं राहिलं आणि मराठ्यांचा छत्रपती राजा छत्रपती झाला. हे एक आई करू शकते. म्हणून शिवाजी जर जन्माला यायचा असेल तर अगोदर जिजाऊ जन्माला यावी लागते. म्हणून अगोदर जर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर जन्माला यायचे असतील ना, तर अगोदर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांना शिकवण देणारी लक्ष्मीआई जन्माला यावी लागते. अगोदर जर या भूमीमध्ये श्यामसारखी सगुण मुलं जन्माला यायची असतील तर श्यामची आई, तिच्यावर संस्कार करणारी, ती अगोदर जन्माला यावी लागते. मित्रांनो, प्रत्येक आईचा मुलगा हा कवी असतोच असं नाही, पण प्रत्येक मुलाकरता त्याची आई ही कधीही न संपणारी एक अवीट अशी कविता असते. म्हणून आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन झाल्यानंतर जे दैवरूप तयार होतं त्याला आई म्हणतात. ईश्वराला प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्या मुलांची काळजी घेणं शक्य नव्हतं, म्हणून त्यानं आपली 2 रूपं प्रत्येक घरामध्ये पाठवली. त्यातलं एक आहे आई आणि दुसरं आहे वडील. म्हणून घटामटांमध्ये, पोथ्या पुराणांमध्ये आणि कुठल्याही तीर्थक्षेत्रावरती जाण्याची गरज नाही. तुमची आमची दैवतं घरातच आहेत. एक आहे आई आणि दुसरं आहे वडील. घरातून बाहेर पडताना मग शिक्षणासाठी बाहेर पडा, कामासाठी बाहेर पडा. जेव्हा बाहेर पडाल तेव्हा आईच्या आणि वडिलांच्या पायाला स्पर्श करा. त्यांचा हात तुमच्या डोक्यांवरती आशीर्वादाचा फिरेल आणि ते म्हणतील, बाळा जग जिंकून ये, त्याच्यासारखी शिदोरी नाही आहे. म्हणून समृद्ध जीवन माणूस म्हणून जर करायचं असेल तर आई वडिलांची शिकवण पुढं ठेवा आणि त्यांचा आदर राखा, त्यांच्यावरती प्रेम करा आणि त्यांना तुमचा अभिमान वाटेल असं जीवन जगा. ते कसं असावं? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्रिलोकी लाविल झेंडा. यशवंतराव चव्हाणांवर विठाबाई मातेनं खूप चांगले संस्कार केले. साखरे बुवांचं निरूपण असलेली ज्ञानेश्वरी यशवंतराव चव्हाणांच्या मातोश्री विठाबाई त्यांना वाचायला लावायच्या. त्या निरक्षर होत्या आणि त्या स्वतः ऐकायच्या. एकदा यशवंतरावांनी विचारलं, आई मी ही जी तुला ज्ञानेश्वरी वाचून दाखवतो त्यातलं तुला सार काय कळालं ते मला सांग. त्यावर त्या मातेनं यशवंतरावांना एकच सांगितलं की तो कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतो की तुला जे कर्म नेमून दिलेलं आहे ते निष्ठेनी कर, फळाची अपेक्षा करू नको. म्हणजे यशवंतराव चव्हाण आपल्या कृष्णाकाठ या आत्मचरित्रामध्ये सांगतात, माझ्या निरक्षर मातेनं मोठ्या प्रकांड पंडितालाही सांगता येणार नाही असा भगवद्गीतेचा एका वाक्यात सांगितलेला अर्थ माझ्या आयुष्यात तसाच राहिला. तो यशवंतरावांनी मनी मानसी उरीपोटी अक्षरशः गिरवला आणि या महाराष्ट्राकरता यशवंतराव चव्हाणांनी जे काम केलं त्यामुळंच आजचा कृषी औद्योगिक महाराष्ट्र आज आपण बघतोय आणि त्याची फळं चाकतोय. म्हणजे एका आईच्या संस्कारामध्ये काय ताकद असते. एकाच्या आईच्या संस्कारांनी स्वराज्य उभं राहिलं. एका आईच्या संस्कारांनी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांसारखा सत्वगुण संपन्न प्राध्यापक या महाराष्ट्राला दिला. एका आईच्या संस्कारांनी साने गुरुजींसारखं एक अक्षरशिल्प महाराष्ट्राला दिलं. आणि एका आईच्या संस्कारांनी सुसंस्कृत राजकारणी काय असावा हे इतिहासाला कधीतरी सांगता यावं पुढच्या पिढ्यांना, म्हणून यशवंतराव चव्हाणांसारखं रत्न उभं केलं. एवढं आईच्या शिकवणीमध्ये सामर्थ्य असतं. मित्रांनो, तुमच्या आमच्या आयुष्याला आकार देणारा दुसरा सूत्र म्हणजे गुरु. आपली संस्कृती सांगते गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे
सर्व प्रकारचं ज्ञान जर आम्हाला कुठून मिळत असेल तर ते फक्त आणि फक्त गुरूंकडून मिळतं. म्हणून दत्तात्रयांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 24 गुरु केले. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान असे तेथे. एवढा गुरूंचा महिमा आहे. गुरुच्या वाणीमध्ये अमृताचे झरे असतात. तुमच्या माझ्या जीवनाला आकार देण्याची त्यांच्याकडं पात्रता असते. पण त्याच्याकरता एक अट आहे, ती म्हणजे आपल्याकडे नम्रता असली पाहिजे. विहिरीमध्ये खूप पाणी आहे, पण ते भांड्यात यायचं असेल ना तर भांड्याला वाकावं लागतं. तसं गुरुकडून ज्याला ज्ञान हवं आहे त्यानं पहिल्यांदा नम्र झालं पाहिजे. अशा अनेक गुरुशिष्यांच्या परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. रामकृष्ण परमहंसांजवळ अतिशय नम्र होऊन जेव्हा विवेकानंद गेले तेव्हा ते स्वामी विवेकानंद म्हणून प्रतिष्ठित झाले. अतिशय नम्र होऊन तुकोबांच्या कीर्तनामध्ये जेव्हा शिवाजी महाराज जातात तेव्हा तुकोबा त्यांना उपदेश करतात की तुम्ही धर्मकारणासारखं राजकारण करा. आणि जेव्हा ते समर्थांच्या चरणी लीन होतात तेव्हा समर्थ एक गुणसंपन्न राजा कसा असेल ते शिवरायांमध्ये दाखवतात. यशवंत, नीतिवंत, वरदवंत, जाणता राजा म्हणून त्यांना प्रतिष्ठित करण्याचं काम या 2 संतांनी केलं. कारण छत्रपती शिवाजी महाराज दोघांनाही आपले गुरु मानत होते. म्हणजे जेव्हा परीस लोखंडाच्या स्पर्शामध्ये येतो तेव्हा तो परीस लोखंडाचं सोनं करतो. तसं प्रत्येक गुरु आपल्या संपर्कात नम्रतापूर्वक येणाऱ्या शिष्याचं सोनं केल्याशिवाय ठेवत नाही. म्हणून आपल्याला लाभणारे गुरु, त्यांनी दिलेलं ज्ञान हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ग्रहण केलं पाहिजे. आज आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा हे कॉलेज या ग्रामीण भागामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य करते. अतिशय तन मन धन अर्पून शिकवणारी एक अतिशय चांगली गुरुजनांची एक फळी तुमच्यासमोर आहे. माझं तुम्हाला नम्र निवेदन आहे की आजच्या या ज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात 1.5 GB सगळी तरुणाई गुरफटून गेली आहे. तुम्ही याच्यापासून लांब राहा आणि तुमचं आयुष्य घडवण्याकरता हे जे गुरुजन वर्ग झटतायत ना त्यांचा आदर करा. ते जे शिकवतील ते मनी मानसी उरीपोटी साठवा. उद्याचं तुमचं उज्ज्वल आयुष्य हे गुरु घडवल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा गुरूंचा महिमा मोठा आहे. तिसरं आहे ग्रंथ. ग्रंथांनी माणसं जी घडवली ती जगामध्ये दुसऱ्या कुणी घडवली नाहीत. कारण एक असाच विद्यार्थी 10वीमध्ये मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये 1 नंबरने उत्तीर्ण झाला. समाजातल्या लोकांना वाटलं की अतिशय क्षुद्र म्हणवल्या जाणाऱ्या तळागाळातल्या घटकातला हा मुलगा मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम येतो, याचा काहीतरी सत्कार केला पाहिजे. म्हणून त्याचा सत्कार आयोजित होतो. आणि अर्जुनराव केळुस्कर नावाच्या व्यक्तींनी बुद्धाचं लिहिलेलं चरित्र त्या मुलाला पारितोषिकामध्ये दिलं जातं. तो मुलगा ते बुद्धाचं चरित्र वाचतो आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान आपल्या अंगी बांधतो. आणि तोच बुद्धाचं तत्त्वज्ञान आपल्या अंगी बांधलेला मुलगा जगातला 1 नंबरचा विद्वान होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचं नाव. अतिशय पूर्वयामध्ये एक साधा ग्रंथ हातात पडला. त्या ग्रंथांनी सत्य, अहिंसा, न्याय आणि विद्या याच्याप्रती एक अतूट अशी लालसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये तयार झाली. आणि एक हरिजनांचा मुलगा या देशाचा कायदा मंत्री झाला, घटनातज्ञ झाला आणि केम्ब्रिज, ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठांमध्ये आज ज्यांचा नावलौकिक आहे असा जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ झाला. ग्रंथांमध्ये काय ताकद असते. एक असाच प्रसंग थॉमस पेनचं पुस्तक जॉन नावाच्या एका मिशनरी व्यक्तीने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या हातामध्ये दिलं. थॉमस पेनचं ते चरित्र महात्मा फुलेंनी वाचलं, त्याचं तत्त्वज्ञान वाचलं. आणि पेन या तत्त्ववेत्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्त्व त्यात दिलेली होती ती महात्मा फुल्यांना कळाली. आणि मग त्यांना कळालं की आमचा शेतकरी जो नडलेला आहे त्याला जागृत केलं पाहिजे. त्या पेनच्या तत्त्वज्ञानातून, त्या पुस्तकातून महात्मा फुल्यांनी जो काही धडा घेतला त्यातून त्यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला. आणि शेतकऱ्यांची दुःख, व्यथा, वेदना इंग्लंडच्या राणीपर्यंत नेऊन मांडली. त्याच महात्मा फुल्यांना वाटलं की मुलींना शिक्षण दिलं पाहिजे म्हणून आधी सावित्रीबाईंना घरी त्यांनी शिकवलं आणि दुसऱ्या दिवशी मग जाऊन सावित्रीबाई मुलींना शाळेत शिकवायच्या. म्हणून आज जेवढ्या काही आमच्या मुली शिकतायत त्याचं सगळं श्रेय फुल्यांना तर आहेच, सावित्रीबाईंना पण आहेच. पण ज्या पेनच्या तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांमुळं ही सगळी एक ज्ञानगंगा सुरू झाली. त्या पुस्तकाचं, त्या ग्रंथाचं महत्त्व अजिबात विसरता कामा नये. म्हणून
ग्रंथ हे आपले गुरु आहेत. चांगले चांगले ग्रंथ वाचा. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 2 पुस्तकं आहेत, जागरखंड 1 आणि जागरखंड 2. मित्रांनो, ती आवर्जून वाचा. मित्र काय असतो, राष्ट्र काय असतं, आई काय असते, वडील काय असते, अशा शेकडो संकल्पना की ज्या तुम्हा आम्हाला कळल्याच पाहिजेत, त्या प्राचार्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मांडून ठेवलेल्या आहेत. एवढी पुस्तकांमध्ये, एवढी ग्रंथांमध्ये ताकद असते. एक वकिली शिकायला परदेशात गेलेला भारतीय तरुण रेल्वेमधून प्रवास करत होता आणि रेल्वेमधून प्रवास करता करता एका मित्राने त्यांना एक पुस्तक दिलं होतं. 40-50 पानांचं पुस्तक होतं. रेल्वेच्या प्रवासामध्ये त्याने ते वाचायला सुरुवात केली आणि झपाटल्यासारखं वाचून टाकलं. त्या पुस्तकाने त्यांना जे ज्ञान दिलं, जे तत्त्वज्ञान सांगितलं, त्या तत्त्वज्ञानाने तो वकिली करायला गेलेला मुलगा इतका भारावला की वकिली पूर्ण केल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेत गेला. तिथल्या भारतीय काळ्या वर्णाच्या लोकांच्या न्याय हक्कांसाठी त्यानं सहकार आणि सत्याग्रह यांच्या माध्यमातून लढा उभा केला. तो यशस्वी झाला. म्हणून भारतातल्या नेत्यांनी त्यांना भारतात बोलावलं की तुम्ही इकडं या, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. आणि भारतीय स्वातंत्र्याचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं. 24 वर्ष सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी लढा दिला आणि 1942च्या चलेजाव आंदोलनानंतर एक फार मोठा जनसंग्राम उभा राहिला आणि 47 साली हा देश स्वतंत्र झाला. अनटू धिस लास्ट हे छोटंसं पुस्तक गांधींच्या वाचनात आलं होतं विद्यार्थी दशेत. त्या एका पुस्तकातल्या तत्त्वज्ञानाने महात्मा गांधी ही व्यक्ती की जी पूर्वी फक्त मोहनदास नावाचा एक मुलगा होता गुजराती, त्याला महात्मा पदापर्यंत पोहोचवण्याची ताकद त्या एका पुस्तकामध्ये होती. एवढं पुस्तकांमध्ये ताकद असते, एवढी ग्रंथांमध्ये ताकद असते. म्हणून आपल्याला वाचता येते तर वाचलं पाहिजे. कारण निरक्षर असलेल्या विठाबाईंनी साक्षर असलेल्या आपल्या मुलाकडून ज्ञानेश्वरी वाचून घेतली आणि ते तत्त्वज्ञान त्याला सांगितलं, तर त्यानं आधुनिक महाराष्ट्र घडवला. रामायण महाभारतातल्या वाचलेल्या कथा जिजाबाईंनी लहानपणी बाळ शिवबाला सांगितल्या, त्याच्यातून प्रेरणा घेत बाळ शिवबाचा छत्रपती शिवाजी महाराज झाला. हे ग्रंथांची ताकद असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वाचनाची बैठक ठेवा. वाचन तुम्हाला कुठं घेऊन जाईल तुम्हाला सांगता येणार नाही. आणि शेवटचा गुरु आहे निसर्ग. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. तुम्हाला संयम शिकायचा आहे ना, तर निसर्गासारखा संयम कुठंच नाही. कारण नद्या 2 पात्रांमधून वाहतात, म्हणून त्या लाखो हेक्टर जमिनीला सुजलाम आणि सुफलाम बनवतात. वृक्ष हे जमिनीमध्ये मुळांशी घट्ट बांधलेले असतात, म्हणून ते आकाशात उंच वाढतात, सावली देतात, फळे देतात, फुले देतात, पक्ष्यांना घरटी देतात, वाटसरूला विसावा देतात. आणि सतारीच्या तारा खुंटीला घट्ट बांधलेल्या असतात, म्हणून त्याच्यातून सप्तसूर झंकारतात. वाहणारं पाणी काय, मुळांनी घट्ट बांधलेलं झाड काय, किंवा सतारीच्या तारा काय, ह्या कुठंतरी बांधलेल्या आहेत. तसंच जोपर्यंत तुमचं आमचं व्यक्तिमत्व हे सुंदर अशा संस्कारांशी बांधलं जात नाही, जसा निसर्ग हा कशाशी तरी बांधलेला आहे, त्याच्याशिवाय तुमचं आमचं व्यक्तिमत्व घडणार नाही. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संयमाला खूप महत्त्व आहे. संयम याच्यामध्ये जरी बंद असला तरी त्या बंधाचं रूपांतर शक्तीमध्ये होतं. आज तुम्ही जलसंधारणाचं काम करताय, तुम्ही वाहत्या पाण्याला अडवताय, ते पाणी जमिनीमध्ये मुरतंय. जमिनीमध्ये मुरलेलं पाणी झाडाला, फळाला, फुलाला वाढवतंय आणि जमिनीची खालची पातळी वाढवतंय आणि तुमचं आमचं जगणं सुजलाम सुफलाम बनवतंय. म्हणून बंधामध्ये किती ताकद आहे. धरणामध्ये अडवलेलं पाणी विद्युत वेगानं जेव्हा दुसरीकडं नेलं जातं, तेव्हा त्याच्यातून जलविद्युत शक्ती निर्माण होते आणि तीच शक्ती हजारो वस्तू आणि सेवा निर्माण करणाऱ्या कारखान्यांना, घराघरातल्या प्रकाशाला प्रकाशित करते आणि तुमचं आमचं जीवन विकासाकडे घेऊन जाते. तेच पाणी पाटाच्या साह्यानं शेतापर्यंत जातं. बांधावर गेलेलं पाणी अन्न, धान्य, फळं, भाजीपाला पिकवतं आणि माणसाचं जगणं समृद्ध बनवतं. तेच पाणी शहरांना, खेड्यांना पिण्याकरताच देतं आणि माणसाच्या जगण्यातला जीवनाचा भाग समृद्ध करतं. म्हणून बंध महत्त्वाचा आहे, म्हणून संयम महत्त्वाचा आहे. आम्ही मंदिरामध्ये जातो तेव्हा अगोदर कासवाचं तिथं प्रतीक असतं, अगोदर त्याला आपण वंदन करतो. का बरं वर्णन करतो? कारण कासव हे संयमाचं प्रतीक आहे. हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला मनात येईल तेव्हा आपले सगळे अवयव आत घेता येतात.
म्हणून कासवाचं प्रतीक आहे की तसा संयम तुमच्याकडे असेल तरच ईश्वराकडे जा. आणि दुसरं एक कारण आहे कासव का प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतं. त्याचं कारण की ते कासव नसतं, ती कासवीची मूर्ती असते. आणि ही जी कासवी असते ना, ती आपल्या पिलांना इतर प्राण्यांप्रमाणे दूध पाजत नाही. फक्त आपल्या जन्म दिलेल्या लहान पिलांकडं ती प्रेमळ नेत्रानं फक्त बघते. आणि तिच्या प्रेमळ नेत्रातून जे द्रव बाहेर पडतं त्याच्यामध्ये असे काही अँटीकिरण असतात की त्यानं त्या बाळाची आपोआप वाढ होते. निसर्गाची केवढी मोठी चमत्कार आहे. तसं आपण ईश्वराला सांगायचं की तुझं फक्त लक्ष आमच्यावरती ठेव, आमची वाढ आपोआप होईल. म्हणून कासवाचं तिथं प्रतीक असतं. म्हणजे कासव आपल्याला संयम शिकवतं आणि कासव आपल्याला ममत्व शिकवतं की दुसऱ्यांवरती प्रेम असं करायचं की आपल्या नुसत्या बघण्यानं सुद्धा दुसऱ्याची वाढ झाली पाहिजे. एवढं सत्वसंपन्न आपलं बघणं, आपलं वागणं, आपलं आचरण असलं पाहिजे. म्हणून हिंदू धर्माच्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर कासवाचं प्रतीक असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये संयम आणि संस्कार हे खूप खूप महत्त्वाचे असतात. जिथं संस्कार आहे तिथं विकाराचा लवलेश नसतो. कारण जिथं संस्कार आहे तिथंच विचार असतो. आणि जिथं विचार असतो ना तिथं आयुष्य घडत जातं. एक साधा पक्षी आपल्या घरटामध्ये पिलाला जन्म देतो. त्या पिलाला जन्म दिल्यानंतर ती पक्षीने काय करते, 2-4 आठवड्यांनी स्वतःच्या पायांनी त्या पिलाला घरट्याबाहेर ढकलते. आणि ते पिलू घरट्याबाहेर पडल्या पडल्या स्वतःचं पंख हलवतं आणि आकाशामध्ये स्वैरसंचार करतं. सूर्याकडं जातं, त्याचा प्रकाश घेतं, फुलांवरती बसतं, त्याचा गंध घेतं आणि अवकाशामध्ये मुक्त संचार करतं. अहो, एक पक्षाचं पिलू ते काय 7-8 आठवड्यामध्ये स्वच्छंद स्वतःच्या पंखांच्या बळावरती या आसमंतामध्ये स्वैरविहार करतं. पण आमची माणसांची पिलं 18-18, 20-20 वर्षाची झाली तरी त्यांना स्वतःच्या पायावर धड उभंही राहता येत नाही. असं का व्हावं? पक्षाचं पिलू स्वयंप्रज्ञेनं आकाशामध्ये संचार करतं आणि माणसाचे लेकरं मात्र आयुष्यभर धडपडत राहतात. त्याचं एकच कारण, त्या पक्षाच्या पिलाला फुटलेले जे पंख असतात ते आतून फिटलेले असतात. आणि आमच्या माणसाच्या लेकरांना चिटकलेल्या ज्या डिग्र्या असतात BA BCom ह्या वरून चिटकवलेल्या असतात. जोपर्यंत तुम्हाला अंतःप्रेरणा मिळत नाही, आत्मज्ञान मिळत नाही, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये संस्कार निर्माण होत नाहीत, तोपर्यंत या डिग्र्यांना काही अर्थ नसतो. हे सगळं धन तुम्हाला या 7 दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरांमधून मिळवायचं आहे. आज तुम्ही जलसंधारणाची कामं करताय. तुम्ही करताय म्हणून ही कामं होत आहेत, कारण एवढी सगळी श्रमशक्ती आज गावगाड्यामध्ये राहिलेली नाही आहे. अनेक लोक पोटापाण्याकरता शहरांकडे गेलेली आहेत. त्यामुळे तुम्ही हे काम करताय ते स्तुत्यच आहे. पण मित्रांनो, या सगळ्या कामांबरोबरच या गावगाड्यामध्ये ही जी आपली सगळी वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध माणसं आहेत यांच्याजवळही जाऊन बसा. त्यांचे अनुभव विचारा, त्यांच्या गाठीशी असलेलं ज्ञानसुद्धा घ्या. कारण ही माणसंसुद्धा आपली गुरु आहेत. कारण यांनी जेवढे उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत, त्यांनी जो काळ बघितलेला आहे तो आपण बघितलेला नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनसुद्धा नम्रता काय असते, नीतिमत्ता काय असते, संस्कार काय असतात याचे धडे तुम्ही घ्यावेत. म्हणून तुम्हाला अशा वेगवेगळ्या गावांमध्ये आणलं जातं आणि 7 दिवस ठेवलं जातं. म्हणून ते संयमाचे धडे तुम्ही या सगळ्या मंडळींकडून ग्रहण करा. कारण बघा, ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भर संसदेमध्ये विचारलं गेलं, पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांना प्रश्न विचारलेला होता की डॉक्टर आंबेडकर, तुमच्याकडं किती किमतीची पुस्तकं तुमच्या घरामध्ये आहेत? तर डॉक्टर आंबेडकर म्हणाले असतील 2-1 लाख रुपयांची. तर डॉक्टर आंबेडकरांनी ती किंमत सांगितल्यानंतर डॉक्टर मदन मोहन मालवीय म्हणाले, मी तुम्हाला या क्षणी 2 लाख रुपये देतो, मला ती सगळी पुस्तकं द्याल का? त्यावर डॉक्टर आंबेडकर म्हणाले की माझ्या घरातून ग्रंथ जाणं म्हणजे माझ्या कुडीतून प्राण जाण्यासारखं आहे, त्यामुळे मी ती देऊ शकत नाही. आपल्या ग्रंथांवर किती प्रेम त्यांनी केलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणाले की कुणी जर माझ्या घरावरती दरोडा टाकला, जप्ती आणली आणि माझ्या घरातील मौल्यवान दागिने वगैरे नेले तर मला काय वाटणार नाही. पण जर माझ्या ग्रंथांना कुणी हात लावला तर जीवाच्या कराराने मी ते हात कलम करेन. एवढं त्यांचं ग्रंथांवरती निरतिशय प्रेम होतं. म्हणून सांगतो की ग्रंथांमध्ये किती ताकद असेल, ज्ञानामध्ये किती ताकद असेल. कारण ज्ञान
ही अशी वस्तू आहे की जिला इथं आता अर्थशास्त्राचे आमचे गुरुवर्य बसलेत, तुम्ही BComची अर्थशास्त्राची मुलं आहे. आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे की एखाद्या वस्तूचा उपभोग वापर आपण जितका जास्त करू तितका त्याच्यापासून मिळणारा आनंद समाधान कमी कमी होत जातं. पण एक खुणगाट मनाशी बांधून घ्या की ज्ञान अशी एकमेव गोष्ट आहे, विद्या अशी एकमेव गोष्ट आहे की जी तुमच्याकडं कितीही वाढू देत तिला घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम लागू होत नाही. जितकी तुम्ही ती दुसऱ्याला द्याल, जितकी स्वतः ग्रहण कराल, तितकी तिची ताकद आणि ती विद्या, ते ज्ञान वृद्धिंगत होत जातं, तितकं ते ज्ञान वाढत जातं. म्हणून आयुष्यामध्ये ज्ञानपिपासू व्हा, ज्ञानोपासक व्हा. ते ज्ञान तुम्हाला कुठं घेऊन जाईल. नुकतंच ज्यांचं निधन झालं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आयुष्यामधल्या काही प्रसंग तुम्हाला सांगतो. पूर्वीचं पाकिस्तानातलं पंजाब, तिथं त्यांचा जन्म झाला. गाह हे त्यांचं गाव की ज्या गावामध्ये वीज नव्हती, पाणी नव्हतं, अशा गावामध्ये ते 4थीपर्यंतचं शिक्षण त्यांनी शिकलं. नंतर भारत स्वतंत्र झाला, पाकिस्तान आणि भारताची फाळणी झाली आणि त्यांना ते गाव सोडावं लागलं. ते अमृतसरला पंजाबात आले. पोटाच्या विवंचनेकरता त्यांचे वडील तिकडं लांब कुठंतरी एका शहरामध्ये नोकरीसाठी गेले आणि आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. खूप गरीब परिस्थिती घरची. 3.5 मैल 10वीपर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग अनवाणी पायानी शाळेला जात येत होते. 10वीपर्यंत त्यांना चप्पल भेटली नाही कसली, पण ते 10वीपर्यंत शाळेत पहिले असायचे. पुढं त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं. तिथंही ते फर्स्ट आले आणि त्यांना स्कॉलरशिप मिळाली विदेशाला जायची आणि ते केम्ब्रिज ऑक्सफोर्ड विद्यापीठात गेले. तिथं त्यांना स्कॉलरशिप मिळाली. वर्षाला 150 पाऊंड आणि त्यांचा खर्च होता 600 पाऊंड. मग ते काय करायचे, सगळ्यात स्वस्त भेटणारा चॉकलेटचा बार विकत घ्यायचे आणि तेवढाच चॉकलेटचा बार दुपारी खायचे आणि त्याच्यावरती भूक भागवायचे. कारण गाठी पैसाच नव्हता. 150 पाऊंड स्कॉलरशिप, 600 पाऊंड खर्च, भागवायचं कसं. आणि तिथं राहून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. पुढं त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ती घेऊन ते केम्ब्रिजला गेले आणि तिथं भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार कसा असला पाहिजे आणि त्याच्यातनं भारत कसा समृद्ध होईल याच्यावर PhD करता प्रबंध लिहिला. त्या प्रबंधाचा गवगवा इतका झाला की अंगस्टाडमध्ये त्यांना अधिकारी म्हणून नेमलं. IMFनी त्यांना इन्व्हाइट केलं, वर्ल्ड बँकेने त्याला इन्व्हाइट केलं. मग भारत सरकारला सुद्धा कळालं की आपला शीख धर्मातला एक मुलगा इतक्या लांब गेला आहे आणि आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ म्हणून त्याची ख्याती पसरली आहे. मग त्यांना पुन्हा भारतात बोलवलं आणि त्यांना वित्त मंत्रालयाचे सल्लागार, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, पंतप्रधानांचे, चंद्रशेखर पंतप्रधान असताना पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, अशा वेगवेगळ्या पदांवरती नेमलं. पुढं तर त्यांना रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर म्हणून नेमलं आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना 1991ला हा देश फार मोठ्या संकटात सापडलेला होता. तेव्हा या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारी एकच तज्ज्ञ व्यक्ती आहे, ती म्हणजे मनमोहन सिंग. म्हणून ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांना वित्तमंत्री म्हणून नेमलं आणि त्यांनी या देशाला त्या संकटातून बाहेर काढलं. 33 वर्ष ते राज्यसभेवरती खासदार होते. 10 वर्ष या देशाचे पंतप्रधान होते. 5 वर्ष या देशाचे वित्तमंत्री होते. 5 वर्ष UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन त्याचे अध्यक्ष होते. कशाच्या जोरावर? ओळख नव्हती, पाळख नव्हती, काही नव्हतं. सामान्य कुटुंबातला मुलगा. आज त्यांचं अमृतसरमधलं घर खंडराय पडलं आहे एवढं साधं घर होतं. पण फक्त विद्येच्या जोरावर एक देश, एक व्यक्ती या भारताचा सर्वोच्च पदावरती जाऊ शकतो, एवढी विद्येमध्ये ताकद आहे. म्हणून मी शेवटी तुम्हाला सांगतो, विद्या आणि ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. जो पितो ना तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये तसंच मोठं व्हायचं असेल तर विद्यासंपन्न व्हा. पण एक अट आहे, त्या विद्येला शीलाची जोड असली पाहिजे. शील म्हणजे काय? सद्गुण, त्याची जोड असली पाहिजे. म्हणजे तुमच्या माझ्याकडे जे जे आहे ना ते दुसऱ्याला देण्याचे आपल्याकडे दानत पाहिजे. म्हणून कवी दत्ता हलसगीकरांच्या 4 ओळी आहेत, मला त्या मनस्वी खूप आवडतात. म्हणजे तुम्हालाही वाटेल आम्ही दिवसभर एवढं श्रम केलं आहे, मग हे सर एवढ्या लांबून का आले तर आम्हाला पुन्हा लेक्चर द्यायला. मुळात हे वय लेक्चर ऐकायचं नसतंच मुळे, तरीसुद्धा लेक्चर का ऐकावं? तर त्याचं कारण की तुमच्या माझ्याकडे जे जे आहे ते इतराला दिलं पाहिजे. कारण निसर्गाने काही सगळ्यांना एकसारखं दिलं नाही.
मोराला सुंदर पंख दिले, पण मोराला वाघासारखा पंजा दिलाय का हो? नाही दिला. कुरूप असे पाय मोराला दिलेले आहेत. पोपटाला सुंदर आकार दिला, सुंदर रंग दिला, चोच दिली, पण आवाज दिलाय का? नाही दिला. कोकिळेला सुंदर कंठ दिला, पण रंग चांगला दिला का? बदकासारखा, मोरासारखा नाही दिला. तरीसुद्धा ती कोकिळा वसंत ऋतू आला की आपल्या सप्तसुरांनी आपल्याला मोहित करते. तो मोर पाऊस येणार असं म्हटलं की सप्तरंगी पिसारा फुलवून थुई थुई नाचायला लागतो. म्हणजे हे सगळे निसर्गातले घटक, निसर्गाने आपल्याला जे जे काही दिलं ना त्याचा विचार करतात, जे दिलं नाही त्याचं रडगाणं गात बसत नाहीत आणि त्याची उधळण सगळ्या सृष्टीला करतात, ते आपल्यापुरतं ठेवत नाहीत. तसं दत्ता हलसगीकर म्हणतात की ज्याचा बाग फुलून आला त्यानं 2 फुलं द्यावीत. ज्याचा बाग फुलून आला त्यानं 2 फुलं द्यावीत. ज्याचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्याचा बाग फुलून आला त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्याचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. आणि सूर्यकुलाशी नातं ज्याचं, म्हणजे ज्याच्याकडं ज्ञान आहे, कला आहे, त्यांनी सूर्यकुलाशी नातं ज्यानं त्याचा थोडासा उजेड द्यावा आणि युगानुयुगाचा अंधार जेथे तेथे प्रकाशाचा गाव न्यावा. धन्यवाद.